गोखले इन्स्टिट्यूटने जे रिपोर्ट तयार केलेली आहे ते आम्हालाही त्याने काही दिवसापूर्वी उपलब्ध करून दिली होती। ते रिपोर्ट आम्ही पाहिलेली आहे। त्याच्यामध्ये त्याची रिपोर्टचा निष्कर्ष आहे की तिथले जे स्थानिक लोकांचा जे व्यवसाय आहे घोड्यावर ते वेण्णा लेकचे जवळ ते करतात आणि त्याच्यामुळे त्याचे जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजमुळे वेण्णा लेकचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ई कोलाई आणि एक बॅक्टेरियम म्हणून एक हे असतो त्याचा जे नसलाच पाहिजे पाण्यामध्ये ते दोघंही त्या ठिकाणी सापडलेले आहे। आणि त्याच्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटची जी स्टडी आहे त्याच्यामध्ये हाही दिसत आहे की मागचे काही वर्षापासून जे पोट संदर्भात जे आरोग्य रोग असतात जसं की डायरिया त्याची संख्यामध्ये थोडीशी वाढ दिसत आहे। तर यामुळे मी तिथे जाऊन मग ते जे स्थानिक महाबळेश्वरमध्ये जाऊन त्याची तपासणी केलेली आणि तशी परिस्थिती प्राथमिकने आम्हाला जाणवली। तर यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे। त्यासाठी उपाययोजना याप्रमाणे करावं लागेल की तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यासोबत समन्वय साधून त्याच्यासोबत चर्चा करून, कारण तिथले जे घोडेचालक आहे त्याच्या व्यवसायाचा पण विषय आहे, तर याला काय पद्धतीने रिहॅबिलिटेट करता येते की जवळ काही दुसरी ठिकाणी बघून जेणेकरून त्याच्या व्यवसायावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि जे आपला वेण्णा लेक आहे त्यालाही परत स्वस्थ करण्यासाठी आपल्याला काही तंत्रज्ञान वापर करून करावा लागेल। हे दोघे गोष्टीचा विचार करून आम्ही प्रशासन म्हणून पुढचे काही दिवसामध्ये काहीतरी नियोजन करणार आहोत। वेण्णा लेकचा जो भाग आहे नेमकं पाणी कुठं कुठं पुरवठा केला जातो? मला जे प्राथमिक माहिती आहे त्याच्या अनुषंगाने वेण्णा लेकचा जे पाणी आहे ते आपण महाबळेश्वर नगर परिषद आणि पाचगणी नगर परिषदच्या लोकांना देतो आपण। पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेनं एक महाबळेश्वरच्या वेण्णा लेक तलावा अनुषंगानं एक अहवाल स्पष्ट केलेला आहे। त्यामध्ये सांगायचं झालं तर महाबळेश्वरचा जो हा वेण्णा लेक तलाव आहे तो पाचगणी आणि महाबळेश्वर शहराला पाणी पुरवठा करत असतो आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी जे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात त्या लगतच या तलावाच्या आपण पाहू शकता की हे घोडे सवारीचं मैदान आहे आणि या मैदानावर मोठ्या प्रमाणात घोड्यांची संख्या असते। दरम्यान या घोड्यांच्या जी विष्ठा असते ती विष्ठा या वेण्णा तलावात मिसळत असल्याची माहिती यामध्ये अहवालात स्पष्ट झाली असून या अनुषंगानं आता सांगायचं झालं तर महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्याची समस्या जी आहे नागरिकांची ती उद्भवत असल्याचं एकूणच या अहवालात समोर आलं आहे। त्या अनुषंगानं सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे हा अहवाल मिळाला असून त्या अनुषंगानं आता जितेंद्र दुडी यांनी या ठिकाणचा जो घोडे व्यवसाय जो आहे या ठिकाणी मैदानावर सुरू असतो त्या अनुषंगानं इतर ठिकाणी हा घोडे व्यवसाय हलवता येईल का त्या हालचाली ज्या आहेत त्या आता सुरू केलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।